नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय कदम मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज नुकतीच गट ब मुख्य परीक्षा पार पडलेली आहे आणि या मुख्य परीक्षेचे पहिल्यांदाच दोन्हीही पेपर पार पडलेले आहेत। त्यातला पहिला पेपर आणि पहिल्या पेपर मधला मराठी व्याकरण शब्दसंग्रह यावरचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न उत्तर अगदी सोपा होता, त्याचे उत्तर मी काही सांगत बसत नाही, पण हे जे काही मुळामध्ये हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, पहिला प्रश्न होता खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे। काय प्रश्न विचारलाय तुम्हाला परीक्षेमध्ये, या ठिकाणी तुम्हाला उद्गारार्थी हा शब्द अंडरलाइन करायचा होता, बरोबर का। काल फार पाऊस पडला, नाही का, किती छान आहे हे फूल, आज बहुतेक पाऊस पडेल, तू बाहेर केव्हा जाणार आहेस। जरा उलट जाऊयात, इथे प्रश्न विचारलेला आहे, हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य आहे। लक्षात घ्या, कुठलं वाक्य आहे हे? प्रश्नार्थी वाक्य आहे, लक्षात घ्या, बरोबर का। हे प्रश्नार्थी वाक्य आहे, त्याबरोबर पुढचं जे आहे हे जे वाक्य आहे काल पाऊस पडला ना आज बहुतेक पाऊस पडेल, तीन नाही का, याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणूयात। हे आहेत विधानार्थी वाक्य, लक्षात घ्या, विधानार्थी वाक्य। ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार व्यक्त होतो त्या वाक्याला काय म्हणायचं तर उद्गारार्थी वाक्य असं म्हणायचं। बघा, उद्गार चिन्ह पण आलेलं आहे, उद्गारार्थी वाक्य आहे। किती छान आहे हे फूल, आपल्या मनातील उत्स्फूर्त भावना ज्या शब्दांनी व्यक्त होतात, ज्या वाक्यात व्यक्त होतात, त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात। उत्तर 2 आहे। बघा, खालील जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा असं विचारलेलं आहे। आता पर्याय चेक करू। एचं 2 आहे, द्वितीया सलाते सलानाते बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे, विसंगत विचारलेला आहे, विसंगत वेगवेगळी। षष्टीचं जर बघितलं या ठिकाणी बीचं 2 आहे, बीचं 2 आहे, चाचीचे हे पण बरोबर आहे। शी बघा, शीचं 4 आहे, चतुर्थीचं काय सलाते सलानाते बरोबर आहे। तृतीयाचं इथं 3 म्हटलेलं आहे, ही दोघं इथं काय आहे विसंगत आहे। तृतीयाचं काय पाहिजे होतं? नेएसी निएसी पाहिजे होतं, बरोबर का। नेएसी बरोबर का, नेएसी निहिसी ई हे पाहिजे होतं, ते या ठिकाणी नाहीये। उत्तर काय आलं लक्षात घ्या, उत्तर 4 आलेलं आहे, बरोबर आहे। पुढे बघा, कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्याचं गुणधर्म आहे। आता जर बघितलं, विधानार्थी वाक्यात केवळ विधान केलेलं असतं, केवळ विधान केलेलं असतं। उद्गारार्थी वाक्यामध्ये भावनेचा उद्गार झालेला असतो, भावनेचा उद्गार आहे। प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो, प्रश्न विचारला जातो। स्वार्थी वाक्यामध्ये काळाचा बोध होतो, काळाचा बोध होतो, स्वतःचा अर्थ समजतो, म्हणजे विचार व्यक्त होतो। म्हणून उत्तर या ठिकाणी मला स्वार्थी असं वाटतं, बरं का। बऱ्याच वेळा माझंही मन विधानार्थी म्हणतं, पण कन्फ्युजन करणारा आहे, कारण स्वार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्य असतात, हे लक्षात घ्या। मी उत्तर स्वार्थी देतो, आयोग नेमकं काय देत आहे त्या ठिकाणी बघून घेऊ आपण। पुढे बघा, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली, या ठिकाणी अंडरलाइन करायचं होतं म्हणूनला, आणि वाक्यप्रचार विचारलेला आहे। काय विचारलाय? पाऊस वेळेवर आला, पहिल्या वाक्यात घटना घडली, त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवलाय, म्हणजे परिणाम बोधक उभयान्वी अव्ययाचं वाक्य सर्वप्रथम, बरोबर का। परिणाम बोधक उभयान्वी अव्ययाचं वाक्य आहे। मग परिणाम बोधक उभयान्वी वाक्याचं वाक्य जेव्हा असतं तेव्हा ते काय आहे? पहिलं वाक्य प्रधान आहे, दुसरंही वाक्य प्रधान आहे। दोन्हीही वाक्य जेव्हा प्रधान असतात तेव्हा कुठलं वाक्य तयार होतं? संयुक्त वाक्य तयार होतं, म्हणजे प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य आहे। समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय, त्याबरोबर विकल्प बोधक उभयान्वी अव्यय आणि परिणाम बोधक उभयान्वी अव्यय, असे 4 प्रकार जे आहेत हे संयुक्त वाक्याचे प्रकार असतात, लक्षात ठेवा। थोडक्यामध्ये परिणाम बोधक उभयान्वी अव्यय 4ही प्रकार हे संयुक्त वाक्याचं काम करतात। मी या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे, इथं प्रधान वाक्य अधिक प्रधान बरोबर संयुक्त,
मिश्र वाक्य पहिलं वाक्य प्रधान असतं, दुसरं वाक्य गौण असतं, त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. आणि केवल वाक्य कशाला म्हणायचं? उद्देश एकच असतो आणि विधेय एकच असतं, त्याला म्हणायचं केवल वाक्य. उत्तर या ठिकाणी संयुक्त वाक्य आलेलं आहे. बस आलं लक्षात? हे लक्षात घ्या. पुढे बघा, मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन असं म्हटलेलं आहे. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन उद्गार व्यक्त केलाय का? नाही. अमुक झालं तर अमुक होईल का? असं काही का? नाही. जर तर नाही, जरी तरी नाही, तर नाही की नाही. मी खूप कष्ट केले तर पैसा मिळेल असं असतं तर संकेतार्थी वाक्य असतं. मग हे विद्यार्थी आहे का? तर आहे. या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन, मी खूप कष्ट करून PSI पद मिळवीन, ही इच्छा आहे या ठिकाणी. लक्षात घ्या, मिळवीन. बरोबर का? मिळवीन या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर इच्छा व्यक्त केलेली आहे, विद्यार्थी वाक्य आहे. ज्या क्रियापदाच्या रूपात कर्तव्य, योग्यता, पात्रता, तर्क, शक्यता, इच्छा इत्यादीचा बोध होतो त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणायचं. आणि आज्ञार्थी कशाला म्हणायचं? ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, अनुज्ञा म्हणजे परवानगी, बरोबर आहे, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश, नाही का, इथं इत्यादीचा हेतू होतो त्याला म्हणायचं आज्ञार्थी वाक्य. असं काय आहे का? तर नाही. म्हणून हे काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे. लक्षात घ्या. खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी नाही असं विचारले? निपुण. आपण आपल्या शब्द संग्रहाच्या, चित्रमय शब्द संग्रहाच्या बॅचमध्ये याचं उत्तर येऊन गेलेले बघा. निपुण या शब्दाचा आहे कसबी, बरोबर का, कुशल, पारंगत आहे. निरामय म्हणजे निरोगी, याचा अर्थ होतो निरोगी. त्यामुळे या ठिकाणी निपुणचा निरोगी होत नाही. उत्तर किती आहे? 3 आहे. जर शब्दसंग्रहाची बॅच ज्यांनी बघितली आहे त्याला लक्षात येते उत्तर इथं आपलं एक पक्क झालेलं आहे. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपण. आता कृपण म्हणजे काय हे सुद्धा आपल्या शब्दसंग्रहाच्या बॅचमध्ये झालेलं आहे बघा. कृपणच्या विरुद्धार्थी येतं उदार, बरोबर आहे. कृतज्ञ, 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 लक्षात घ्या. कृतज्ञ. कंजूस ही उदार येतं, लक्षात घ्या. उदार, बरोबर का. कृपणचा समानार्थी काय? कंजूस आहे, हे लक्षात घ्या. कुत्सित म्हणजे काय माहितीये का? कुत्सित म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बाबा कुत्सित बुद्धिता म्हणतो, नाही का, फार अमर्यादित राहणार, नाही का. कुत्सित, अकुत्सित असं म्हणता येईल आपल्याला. खालील शब्द जोडीतून अयोग्य शब्द जोडी ओळखा. ओठ, औष्ठ्य, संस्कृत. पिवळा, पीत. जोगी, भोगी चुकीचा आहे. काम, कार्य म्हणजे हे मराठीमध्ये आहेत, लक्षात घ्या. हे मराठीमध्ये आहेत आणि हे आहे संस्कृतमध्ये. याला म्हणायचे तद्भव शब्द, लक्षात घ्या. ओके. उत्तर किती आलं? 3. खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो? अन्योक्ती. हा, इतर व्यक्तीशी युक्तिवाद करणे नाही. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. सासू लेकी बोले सुने लागे, याला म्हणायचं अन्योक्ती. अन्योक्ती म्हणायचं, लक्षात घ्या. एकाच वेळी अनेक गोष्टी लक्ष देणारा जो असतो तो असतो अष्टावधानी. अष्टावधानी, अष्टावधानी, लक्षात घ्या. अष्टावधानी हे घेतलंय आपण. तिथीवार न ठरवता आलेला जो असतो तो आगंतुक असतो. आणि आमंत्रित म्हणजे काय? तिथीवार ठरवून आलेला असतो तो आमंत्रित असतो. त्याच्या विरुद्धार्थी होतं. तिथीवार न ठरवता आलेला जो आहे त्याला आगंतुक म्हणायचं, लक्षात घ्या. त्याला अनाहूत असं म्हणायचं. तिथीवार न ठरवता आलेला म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आहे? 2 आहे. दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास, जे काही नितीन प्रकाशनाचं शब्दसंग्रह PYQ विश्लेषण झालेलं आहे याच्यामध्ये हे जशाच तसं शब्दसंग्रहाचा भाग आलेला, लक्षात घ्या, बरोबर का. आता हतबलता का? नाही, नाही का. सुस्कारा हा प्रश्न रिपीट झालाय. दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास हा काय आहे? सुस्कारा आहे, लक्षात घ्या. पुढे बघा. वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघही एकच व्यक्ती किंवा वस्तू जर दर्शवित असतील तर त्या कर्त्यानंतर येणारे नाम काय असते? आता कर्मपूरक. कर्मपूरक म्हणजे कर्माला आपण वाक्यामध्ये कर्म किंवा कर्मपूरक, बरोबर का. म्हणजे कर्माला आपण काय म्हणतो? कर्मपूरक असं म्हणतो, लक्षात घ्या. त्यामुळे येणार नाही. विधेयपूरक हे काय असतं? विधेयाचं काम करताना विधेयपूरक असं म्हणायचं, लक्षात घ्या. म्हणजे अप्रत्यक्ष कर्म जेव्हा वाक्यामध्ये येतं तेव्हा ते अप्रत्यक्ष कर्म हे काय होतं? कशाचं काम करतं? विधेयपूरकाचं काम करतं, लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं की आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यात नातीला हे विधेयपूरकाचं काम करते, लक्षात घ्या.
बरोबर का? आता या ठिकाणी जर बघितलं तर याचं उत्तर जे आहे विधिपूरकाचं काम करतं बघा. वाक्याचा कर्ता हा कर्त्यानंतर येणारं नाम दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तुदर्शित असतील तर त्या कर्त्यानंतर येणारं नाम काय असतं तर ते विधिपूरकाचं कार्य असतं. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी काय, उदाहरणार्थ ती शिक्षिका आहे. लक्षात घ्या, ती शिक्षिका आहे. बरोबर का? या वाक्यात असणारी ती आहे पण काय आहे, शिक्षिका आहे. कर्ता व कर्त्यानंतर नाम दोघेही एकच आहेत. कोण शिक्षिका आहे? ती. मग या वाक्यात याला काय म्हणायचं, विधिपूरक. बरोबर का? म्हणजे शिवाजी महाराज बघा, शिवाजी महाराज छत्रपती झाले असं वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये काय झाले, छत्रपती. कोण झाले, शिवाजी महाराज. हे दोन्ही एकच आहेत म्हणून छत्रपती काय आहे, विधिपूरकाचं कार्य करत आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर किती आहे, 2 आहे. आधारपूरकाचे कार्य काम कोण करतं लक्षात घ्या. तर मुळामध्ये आपण या ठिकाणी म्हणू शकतो स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय किंवा शब्दयुगी अव्यय. सूर्य डोंगरा मागे लपला, सूर्य डोंगरा मागे लपला, त्या ठिकाणी स्थलवाचक शब्दयुगी अव्यय. बरोबर का? उत्तर याचं किती येतं, 3 येतं. लक्षात घ्या. खालीलपैकी क्रियापदाचं वैशिष्ट्य कोणते नाही. मुळामध्ये धातू, क्रियापद हे पद आहे आणि धातू ही जात आहे. बरोबर आहे? क्रियापद काय आहे, पद आहे आणि धातू ही जात आहे. लक्षात घ्या. बरोबर का? मग या वाक्यामध्ये काय म्हटलंय, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. बरोबर आहे? खातो हे क्रियापद आहे किंवा खाणे क्रियापद आहे. यातला खा धातू आहे. बरोबर आहे? आणि या धातूला विकार होतात. कशाचे विकार होतात, लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, काळ, अर्थ यांचे विकार होतात. धातू ही विकारी शब्द जातीय. नाम, सर्वनाम, विशेषण धातू या विकारी जाती. लक्षात घ्या. म्हणजे हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. क्रियापद वाक्यातील क्रिया दाखवितात. बरोबर आहे? क्रिया दाखवितात ना. म्हणजे काय दाखवितात म्हणजे लक्षात घ्या. समजा एक वाक्य घेतलं, राम पेपर वाचतो. वाचतो याच्यामुळे ही वाचण्याची क्रिया आहे आणि क्रियापदामुळे वाक्य पूर्ण होतं. क्रियापदामुळे वाक्याचा नाही का, वाक्याचा क्रियावाचक शब्द आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहे. एकदा तुम्ही आपल्या टेलिग्रामला जाऊन नोट्स बघा. नोट्स जशाच तसे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळतील. बघा, लक्षात घ्या. परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. कसे आणले, काय नाही, काही घेणं नाही आपल्याला. मुळामध्ये काय माहितीये का, आणले. काय आणले बघा, आणणारा कोण आहे तर वडील. वडील कोण आहेत, उद्देश. बरोबर आहे? वडील एकच आहे. आणले, आणले हे काय आहे, एकच विधेय आहे. विधेय एकच आहे. बरोबर का? काय आणलं, तैलचित्र आणले. कसं आणले, काय आहे वगैरे वगैरे सोडून द्या. म्हणजे हे कर्म आहे. कर्ता कर्म क्रियापद असं वाक्यात रचना आहे. मग कुठून आणलं, कधी आणलं, केव्हा आणलं, कोणी आणलं, कसं आणलं, काही घेणं नाही. वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आहे. म्हणून या वाक्याला केवल वाक्य असं म्हणायचं. लक्षात घ्या. याला काय म्हणायचं, केवल वाक्य असं म्हणायचं किंवा याला शुद्ध वाक्य असं म्हणायचं. बरोबर का? म्हणजे केवल वाक्य आहे. परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले. म्हणून केवल वाक्याचं उत्तर येईल. पुढील पैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते असं म्हटलं या ठिकाणी. बघा, बरोबर का? म्हणजे या ठिकाणी बघा, वडिलांनी पैसे दिल्यावर परीक्षा शुल्क भरतो. म्हणजे दिल्यावर आले, वडील पैसे देतात, मी परीक्षा शुल्क भरतो. वडिलांनी पैसे दिले, परीक्षा शुल्क भरतो नाही. तुम्हाला काय विचारलंय, संकेतार्थी विचारलेला आहे. वडिलांनी पैसे दिले असते तर आलेला आहे. असं झालं असतं तर असं. संकेत या शब्दाचा अर्थ होतो अट. अट असा होतो. काय होतो, अट असा अर्थ होतो. अट म्हणजे काय, अमुक झालं तर तमुक होईल. म्हणजे अट म्हणजे काय, अमुक झाले तर तमुक होईल असा अर्थ आहे. म्हणजे वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते, पण दिले नाही. म्हणजे उत्तर काय आहे, 1 आहे. पुढे बघा, व्यायाम करा आणि भरपूर खा या विधानाचे विद्यार्थी रूपांतर करा. वाक्य रूपांतर आहे बघा. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याचा कुठल्याही प्रकारचा अर्थ बदलू न देता वाक्य रूपांतर करायचे. पुढे प्रश्न आलेला आहे. लक्षात घ्या. काय विचारले तुम्हाला, विद्यार्थी. विद्यार्थी क्रियापद शक्यतो वावी वे असतं. बरोबर का, वावी वे. मग खाऊ, व्यायाम करू आणि भरपूर खाऊ. व्यायाम करावा आणि भरपूर खावे. बरोबर का? मग या ठिकाणी खावे असं म्हटलेलं आहे.
वाविवे उत्तर 2 आहे. खाली दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. आता इथे जर बघितलं बटाटा हा शब्द, भाकरी हा शब्द जो आहे तो कानडी शब्द आहे, लक्षात घ्या. कानडी शब्द आहे. कुठला शब्द आहे? कानडी शब्द आहे, लक्षात घ्या. कुठला शब्द आहे? कानडी शब्द आहे. भाकरी कुठला शब्द आहे? कानडी शब्द आहे. गाजर सुद्धा कानडी शब्द आहे, लक्षात घ्या. बटाटा हा जो शब्द आहे तो आहे पोर्तुगीज शब्द, लक्षात घ्या. पोर्तुगीज शब्द आहे, लक्षात घ्या. पोर्तुगीज शब्द आहे. पोर्तुगीज शब्द आहे. मग राहिला बाजरी. बाजरी हा देशी. उत्तर काय आलं? 4. ओके. लवकरच युट्यूबवर तुम्हाला या शब्दांचे काही वेगळे प्रयत्न असणारे व्हिडिओ असतील. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेला आहे असं विचारलेलं आहे. आता मुळामध्ये संस्कृत उपसर्ग असं विचारलेला आहे. तर आधार, उत्तम आणि निग्रह हे जे आहेत हे संस्कृत उपसर्ग लागून. बघा, अजान, अवजड. आता पंतू हा काही नाहीये समजा, लक्षात घ्या. बिन घ्या, ना घ्या, गैरहजर घ्या, भरधाव घ्या, गैर घ्या. आता मुळामध्ये जर बघितलं तर गैर हे जे आहेत, बरोबर का, हा भर हा मराठी उपसर्ग आहे आणि हे जे आहेत हे काय आहेत? फारसी अरबी आहेत, बरोबर का. फारसी अरबी उपसर्ग आहेत, लक्षात घ्या. तसं बिन सुद्धा काय आहे? फारसी अरबी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन्ही तिन्ही येत नाहीत, हा पंतू पण येत नाही. त्यामुळे उत्तर 1 आलं, लक्षात घ्या. आधार आहे, उत्तम आहे, निग्रह आहे. याच्यामध्ये नी, उ आणि आ हे काय संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले आहेत. उत्तर 1 आहे. खालीलपैकी अभ्यस्त शब्द विचारले. अभ्यस्त शब्द म्हणजे काय? शब्दांची दुरुक्ती होणे, बरोबर का. शब्द जशास तसा आला पूर्णाभ्यस्त, शब्द पुन्हा आला बिनकामाचा आला यमक साधला अंशाभ्यस्त, ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झाली, अनुकरणवाचक, सुखकर. कर हा काय आहे? कर, नाही का. प्रहार, प्र अधिक हार, प्र हा उपसर्ग आहे. कर हा प्रत्येकडी शब्द आहे. रिकाम टेकडा, नाही का, हा येत नाही. कधी 4 नंबर अभ्यस्त शब्द येतो, लक्षात घ्या. योग्य जोड्या लावा. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द असं या ठिकाणी विचारलेले बघा. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तत्सम शब्द, तत्सम म्हणजे जे संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेत. पुष्प, कन्या, नदी, बरोबर का. मग या ठिकाणी 3 इथं आहे, इथं गेला, इथं पण 3 आहे. तद्भव शब्द भ्रातू, भाऊ, पर्णपान, ओष्ट, ओठ म्हणजे हे आलेलं आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर इथं आलेलं आहे. उत्तर सहज येतं 2 नंबर. देशी शब्द आहे धोंडा, ढेकूण, बाजरी, परत देशी शब्द उत्तर या ठिकाणी आलेला आहे, बरोबर का. परभाषीय शब्द तिकीट हा इंग्रजी शब्द आहे. तिकीट हा काय आहे? इंग्रजी शब्द आहे. बटाटा हा काय आहे? पोर्तुगीज शब्द आहे. तर फारसी शब्द जो आहे तो सामान हा शब्द आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी परभाषीय शब्द दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द त्याला परभाषीय शब्द असं म्हणतात. म्हणून उत्तर किती आहे? 2 आहे, लक्षात घ्या. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. उआप हा शब्द बरोबर आहे. नाविन्य हा शब्द बरोबर आहे. उत्कृष्ट हा शब्द बरोबर आहे. मथितार्थ हा शब्द बरोबर आहे. घनश्याम हा शब्द बरोबर आहे. बलिष्ठ हा शब्द बरोबर आहे. जर शब्दसंग्रहाच्या बॅच तुम्ही जर घेतली असेल, शब्दसंग्रह जर बघत असाल तर आपण शिकवलेला आहे, लक्षात घ्या. इशारा बरोबर आहे. इथं वाङ्मय थोडा शब्द त्या याच्यामध्ये जमलेला नाही बघा, असा आहे तो मराठी याच्यामध्ये पेपरमध्ये, तुमच्या पेपरमध्ये कसा आहे? असा आहे, लक्षात घ्या. तर हाही बरोबर आहे. उष्ण हा जो शब्द आहे तो असा पाहिजे, लक्षात घ्या. मंदिर हा शब्द जो आहे तो असा पाहिजे आणि परीक्षा शब्द जो आहे तो असा पाहिजे. त्यामुळे डी चुकीचा आहे. एबीसी बरोबर आहे. पर्याय उत्तर 3 या ठिकाणी उत्तर येईल. पेपर सोपा होता बघा. कपिला षष्ठीचा योग आहे, काही ठिकाणी तुम्हाला फसवलेला आहे. कपिला षष्ठीचा योग म्हणजे काय? विलक्षण योगायोग, सहज काहीतरी घडून येणे, बरोबर का. याला म्हणायचं विलक्षण योगायोग, बरोबर का. म्हणजे हा आहे. आता बऱ्याच वेळा अपूर्व घटना असं बऱ्याच जणांनी लिहू शकतात किंवा पहिलाच पर्याय एबीसी बरोबर आहे. अपूर्व घटना म्हणजे यापूर्वी कधीही न बघितलेली गोष्ट, याला म्हणायचं अपूर्व घटना, कधीच घडून गेलेली नाही. पण कपिला षष्ठीचा योग म्हणजे काय? पुष्कळ काळाने येणारी संधी, बरोबर का. म्हणजे ए आणि सी हा पर्याय बरोबर असणार आहे. ए आणि सी. आणि कळीचा महाराज म्हणजे भांडणं लावणारा, त्यामुळे तो येत नाही. डीचा काही संबंध येत नाही, बरोबर आहे का. म्हणजे बी आणि डी हा पर्याय गेले, 2 पर्यायापैकी उत्तर 1 होतं. म्हणजे उत्तर काय आहे? ए आणि सी बरोबर आहे, लक्षात घ्या. हे आपण घेतलेलं आहे. ज्यांनी आपली शब्दसंग्रहाची बॅच चित्रमय स्वरूपात बघितलेली आहे त्यांना हे उत्तर सहज आलेलं आहे, लक्षात घ्या. त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा
आता हे सुद्धा अद्वितीय आपण घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र घेतलेलं त्या ठिकाणी अद्वितीय, त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा व्यक्ती जो असतो तो अद्वितीय असतो. शूर म्हणजे जो लढाया खेळतो त्यांना काय म्हणायचं, शूर आहे, बरोबर का. त्यामुळे अद्वितीय हा शब्द आहे. पुढे बघा अहमिका, अहमहमिका, बरोबर का. अहमहमिका हा शब्द जो आहे याचा अर्थ होतो स्पर्धा. बऱ्याच जणांनी अहम भाव असा लिहिले, द्वेष लिहिले, आकर्ष लिहिले असेल, काय असेल, पण याचा अर्थ होतो स्पर्धा. तुम्हाला याचं उत्तर जे काही आपलं शब्दरत्न आहे, सुगम शब्दरत्न नितीन प्रकाशनाचं, या पुस्तकामध्ये मिळेल, लक्षात घ्या. पुढचा आहे विरामचिन्हांचा अचूक वापर असणारं वाक्य कोणतं, असा प्रश्न विचारलेला आहे. तर हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. याच्यामध्ये दुसऱ्याचं म्हणणं ज्यावेळेस आपण सांगत असतो त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो, बरोबर का. हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी, हो नाही का, उद्गार झालेला आहे, हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. मग इथं काय आले, पूर्णविराम कॉमा आहे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी जयंत म्हणाला असं आहे, बरोबर का. म्हणजे इथे वाक्य पूर्ण झालंय का नाही, पुढे कॉमा आला, जयंत म्हणाला आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी माझ्या मते हा ब याचं उत्तर यायला पाहिजे. खाली दिलेल्या शब्दापैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द ओळखा असं विचारलेलं आहे. पोर्तुगीज शब्द असं या ठिकाणी विचारलेला आहे, लक्षात घ्या. तर सामान हा जो शब्द आहे तो हा शब्द आहे फारशी, बरोबर आहे. मुळामध्ये भाकरी हा शब्द जो आहे तो आहे कानडी, बरोबर का. आणि तिकीट हा शब्द आहे इंग्रजी. मग राहिलं उत्तर काय हो, पगार हा पोर्तुगीज शब्द आहे, लक्षात घ्या. पगार हा शब्द काय आहे, पोर्तुगीज आहे, हे आपण या ठिकाणी सांगतो, हे लक्षात ठेवा, बरोबर का. पुढचा प्रश्न बघा, सर्व मुले मोठमोठ्याने बोलत होती या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा, बरोबर का. तर या वाक्यामध्ये कशी बोलत होती, मोठ्याने बोलत होती, बरोबर का. कशी क्रिया कशी घडत होती, मोठ्याने. मोठा हे काय आहे, विशेषण आहे, म्हणून याला विशेषण साधित क्रिया विशेषण म्हणायचं. मोठा या शब्दापासून, या विशेषणापासून क्रिया विशेषण तयार झाले, म्हणून याला म्हणायचं काय म्हणायचं, याला विशेषण साधित असं म्हणायचं, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून उत्तर किती आलं, 2 आलेलं आहे. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा. आता कोणता घोडा आहे, घोडा चपळ आहे, बरोबर का. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. उत्तर या ठिकाणी 3 आहे. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे हे विधान कोणत्या क्रिया विशेषणाचं आहे, हे आपण या ठिकाणी उत्तर सांगतोय, लक्षात घ्या. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. तुम्ही जर आपली नोट्स घेतली, नोट्समध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. कुठे, त्या तिथे पलीकडे, कुठे, तिथे, म्हणजे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. हे विधान कोणत्या क्रिया विशेषणाचे, कुठे आहे प्रियेचं झोपडं, तुमच्या प्रिया, तुमची प्रिया एवढी साधी असेल का, तिचं झोपडं कुठे बघा बरं. तर त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, उत्तर 2 आहे. क्रिया कोठे घडते हा प्रश्न विचारला की स्थलवाचक मिळतं. क्रिया केव्हा घडते विचारला की कालवाचक मिळतं. क्रिया कशी घडते हा प्रश्न विचारला की रीतिवाचक मिळतं. आणि क्रिया कितीदा घडते विचारला तर तुम्हाला काय प्रश्न मिळतो, तर परिमाणवाचक मिळेल, लक्षात घ्या. म्हणून उत्तर या ठिकाणी 2 आहे. पेपर अगदी सोपा होता. पुढील पैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा. अनिश्चित. आता 5 ही काय आहे, गणनावाचक आहे, गणनावाचक आहे, बरोबर का. जनगणना. चारी ही सुद्धा गणनावाचक आहे. तिसरा क्रमवाचक, लक्षात घ्या. तिसरा क्रमवाचक लक्षात घ्या. आणि थोडा हे काय आहे, अनिश्चित संख्या विशेषण आहे. ज्या संख्या विशेषण नामाबद्दल अधिक माहिती निश्चित स्वरूपात सांगितली का, नाही, अनिश्चित स्वरूपात सांगितलेली आहे, म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित. थोडा नाही का, थोडा काळ. जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते हे वाक्य क्रिया विशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे असं विचारले. जेव्हा तेव्हा आलेलं आहे. आता मुळामध्ये जेव्हा तेव्हा हे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तदर्शक असे 3 प्रकार पडतात. त्यापैकी हे कालदर्शक जेव्हा तेव्हा नाही का, काल, आज, उद्या, परवा हे काय आहेत, कालदर्शक आहेत, लक्षात घ्या. म्हणून याला कालदर्शक म्हणायचं. उत्तर या ठिकाणी 3 आहे, लक्षात घ्या. गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती हे विधान कोणत्या वाक्प्रचार दर्शवितं बघा. मी अगदी काकदृष्टीने कक्क झाले. काकदृष्टीने पाहणे. काकदृष्टीने पाहणे म्हणजे काय, अत्यंत न्याहाळून पाहणे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, लक्षात घ्या. बारकाईने न्याहाळणे. काकदृष्टीने पाहणे म्हणजे बारकाईने न्याहाळणे. जीवाचं रान करणं म्हणजे खूप कष्ट, तळमळीने कष्ट करणे, त्यामुळे ते पण येत नाही. मनात मांडे खाणे म्हणजे काय, मनामध्ये अशक्यता कल्पना करणे, त्यामुळे हे पण येत नाही. मूग धरून बसणे, याला मूग गिळून बसणे किंवा मूग धरून बसणे असं म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे तिची काहीतरी चूक असल्यामुळे ती शांतपणे बसलेली आहे, लक्षात घ्या. उत्तर या ठिकाणी 4 येत आहे.
स्वातंत्र्य सैनिकाचा आदर करा या वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवा. आपल्याला माहित पाहिजे नकारार्थी वाक्य कसे बसतात. विना असेल, अ असेल, लक्षात घ्या. विना असेल, अ असेल, अन असेल, न असेल, ही जी काय नकारदर्शक आहेत, बे असेल, त्याच्यानंतर गैर असेल, यासारखे नकारदर्शक शब्द वापरून नकारार्थी वाक्य बनवता येतं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लक्षात घ्या. त्याबरोबर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपण बनवून या ठिकाणी काय करू शकतो, नकारार्थी बनवू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे इथं जे आदर आहे, आदर या शब्दाला जर आपण अन लावला तर अनादर होते. लक्षात घ्या, अनादर. मग अनादर हा शब्द बघितला, स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका. अनादर, आदरच्या विरुद्धार्थी काय केले आपण, अनादर असा शब्द वापरलेला आहे. गरीब, श्रीमंत, उंच, ठेंगणा असे विरुद्धार्थी शब्द सुद्धा वापरून, हजर, गैरहजर, नाही का, बरोबर का, सायास, विनासायास यासारखे शब्द वापरून आपण करू शकतो. मंगल, अमंगल असेल, किंवा कळत, न कळत असेल, किंवा लायक, नालायक असेल, यासारखे शब्द वापरून आपण याचं नकारार्थी वाक्य बनवू शकतो. तुम्ही मोरावळंबेचं पुस्तक बघू शकता. हे लक्षात घ्या. म्हणून उत्तर किती आहे, 4 आहे. पुढे बघा, खालील वाक्यामधून सकर्मक क्रियापद असलेली वाक्य ओळखा. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, त्याबरोबर अपूर्ण विधान क्रियापद आणि भावकर्ता क्रियापद, कर्ता कर्म स्थितीनुसार पडणारे हे प्रकार आहेत. याच्यामध्ये विचारले, त्याने दार उघडले. उघडणारा तो, उघडण्याची क्रिया दारावर आहे. वाक्यात कर्म आहे म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. आता बघा, त्याचे दार उघडले असं पण या ठिकाणी होऊ शकतं, म्हणजे हे उभयविध क्रियापद पण येऊ शकतं. पण बघा, मला एक तर सांगायचं बघा, त्याला उदाहरण समजते, समजणारे उदाहरण, समजण्याची क्रिया उदाहरणावर हे क्रियापद आहे कर्मक. सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते. देणारी मदत कोणाला देते, दुष्काळग्रस्तांना, म्हणजे हे काय आहे, द्विकर्मक आहे. बरोबर आहे, द्विकर्मक आहे, 2 कर्म आलेत. आणि रामशिव धनुष्य मोडतो, मोडणारा राम आहे, मोडण्याची क्रिया धनुष्यावर आहे, कर्म वाक्यात हे सुद्धा सकर्मक आहे. अ आणि क असा पर्याय या ठिकाणी बरोबर यायला पाहिजे, असं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे. आणि फक्त क बरोबर असाही मुद्दा या ठिकाणी बऱ्याच राम शिवधनुष्य मोडतो, रामचा शिवधनुष्य मोडला असं येऊ शकतं या उभयविध मध्ये. त्यामुळे या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही. त्याने दार उघडले, राम शिवधनुष्य मोडतो, हे काय आहेत, सकर्मक क्रियापद आहेत. लक्षात घ्या. याचं उत्तर माझ्या मते 4 आहे, हे लक्षात ठेवा. शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो. या वाक्यात उद्देश कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता, बरोबर आहे. मग या वाक्यात दिसणारा कोण आहे, दिसणारा कोण आहे, बरोबर आहे का, कोण दिसणारा आहे, समुद्र. मग समुद्र याचं उत्तर यायला पाहिजे. समुद्र हा उद्देश आहे. आपण देशासाठी त्याग करू या वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणजे मुळामध्ये आपला या ठिकाणी काय म्हणायचं, आपण देशासाठी त्याग करू, बरोबर आहे, आपण देशासाठी त्याग करू असं म्हटलेलं आहे. मग इथे विद्यार्थी आहे का नाही, संकेतार्थी आहे का नाही, अकर्मरूप आहे का नाही, म्हणजे उत्तर काय आलं, आज्ञार्थी आलं. मी हे करू का, आपण हे करू अशी विनंती केलेली आहे. आपण देशासाठी त्याग करू विनंती आहे, त्यामुळे या ठिकाणी किंवा आज्ञा पण होऊ शकते, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. उत्तर 1 आहे. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा असा प्रश्न विचारलाय. कर्ण, चक्र, विद्वान, जल हे तत्सम आहे. हे काय आहे, तत्सम शब्द आहेत. आता बघा, या ठिकाणी चिमणी हा जो शब्द आहे तो देशी आहे, बरोबर आहे. चिमणी हा शब्द जो आहे तो देशी आहे, लक्षात घ्या. आता पगार हा शब्द जो आहे पोर्तुगीज आहे. आणि अर्ज आणि अत्तर हे जे आहेत हे कुठले शब्द आहेत, लक्षात घ्या, अरबी शब्द आहेत. अरबी शब्द आहेत. मग हे अरबी झाले. पाय, पान, सासू, सासरा म्हणजे पाय जे, बरोबर का, म्हणजे पाद पाय म्हणतो, पर्ण पान म्हणतो, सासू सासरा म्हणतो, बरोबर का. म्हणजे सी बरोबर हे काय आहेत, तद्भव शब्द आहेत. संस्कृत मधून मराठीमध्ये बदल होऊन आलेले आहेत, बरोबर का. पद पाय, बरोबर का, पर्ण पान, श्वशुर सासरा, श्वशुर सासरा, श्वशुर म्हणजे सासू असं, म्हणजे सी बरोबर येईल. गुरु, पुत्र, पुष्प, अग्नी हे तत्सम शब्द आहेत, लक्षात घ्या. तत्सम हे राहिले तद्भव. आणि हे जे आहेत एवढे हे आहेत परभाषीय. परभाषीय लक्षात घ्या. म्हणून उत्तर काय आलं, या ठिकाणी सी बरोबर आलेलं आहे. हे उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो. वाढदिवसानिमित्त गौरीला अक्षयकडून हिरे जडित रिकामी जागा काय बघा, मिळाला. तर या रिकाम्या जागी उपसर्ग घटित शब्दांचा वापर करा असं म्हटलेलं आहे. इथं तुम्हाला कन्फ्यूज केलेलं आहे, फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात घ्या. उपहार, नजराना, भेट, माळ
या ठिकाणी जर तसं उपसर्ग हा शब्द नसला तर उपसर्ग उपहार पण येतं, नजराना पण येतं आणि भेट पण येतं. बऱ्याच जणांनी अ आणि ब याचं उत्तर लिहिलं असेल, पण उपसर्ग फक्त हार लागले, बरोबर का. उपहार हा उपहार म्हणजे नजराना किंवा भेट, आणि हा उपहार म्हणजे नाश्ता, म्हणजे यातला फरक होतो, लक्षात घ्या. उपहार उपसर्गटी शब्द विचारले तुम्हाला, फक्त बरोबर उत्तर येतं, लक्षात घ्या. नीट प्रश्न बघितला पाहिजे, प्रश्नामध्ये काय विचारलंय सूचना बघितली पाहिजे, म्हणजे अ चं उत्तर काय येतं, एक येतं, हे लक्षात घ्या. योग्य जोड्या जुळवा. पुढचा प्रश्न, उपसर्ग घटित शब्द जे आहे, उपसर्ग घटित शब्द जे आहे, लक्षात घ्या. उपसर्ग घटित शब्द, प्रत्येक शब्द, अभ्यास शब्द आणि सामासिक शब्द. जर आपण उलट गेलो तर निळकंठ सामासिक शब्द आहे. मग या ठिकाणी इथं पण आलं, इथं पण आलं. अभ्यास शब्द घर घर, मग इथं 4 नंबर आलेले, आलं उत्तर 3. प्रत्येक घटित शब्द रक्षक, रक्षक अक प्रत्यय लागलाय, 3 झालं. निरोगी, नि हा उपसर्ग लागलाय, निरोगी, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 3 आलेलं आहे. अभ्यास शब्द घर घर, प्रत्येक घटित शब्द अक, उपसर्ग घटित शब्द निरोगी, उत्तर या ठिकाणी 3 आलेलं आहे. विरुद्धार्थी वाक्प्रचाराच्या जोड्या जुळवा असं विचारलेलं या ठिकाणी. उखळ पांढरे होणे म्हणजे वैभव प्राप्त होणे, श्रीमंती प्राप्त येणे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, लक्षात घ्या. द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय माहितीये का, की एखादी सोपी गोष्ट पण गुंतागुंतीची करणे, याला म्हणायचं द्रविडी प्राणायाम करणे. मुळावर येणे थोडक्यामध्ये असं म्हणायचं की नाशास कारणीभूत ठरणे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. उदरी शनी येणे म्हणजे काय, अचानक द्रव्यलाभ होणे. उदरी शनी येणे म्हणजे अचानक द्रव्यलाभ होणे, याचा अर्थ असा होतो, लक्षात घ्या. मग या ठिकाणी धन शून्यावर येणे, अभय देणे, उकिरडे फुंकणे, हाताचा मळ असणे. मग थोडक्यामध्ये लक्षात घ्या, अतिशय या ठिकाणी जर बघितलं आपण, म्हणजे मुळामध्ये उत्तर जे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, लक्षात घ्या. तर उखळ पांढरे होणे म्हणजे श्रीमंती प्राप्त होणे, बरोबर आहे. याचा अर्थ होतो उकिरडे फुंकणे म्हणजे अत्यंत हीन गोष्ट करणे. इथं वैभव प्राप्त होणे याच्या विरुद्धार्थी हा होऊ शकतो, म्हणजे उत्तर या ठिकाणी 3 आहे. इथं पण आहे, इथं पण आहे, पण मी 4 नंबर घेतो. द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय, अत्यंत गुंतागुंतीच्या गोष्टी करणे. मग थोडक्यामध्ये हाताचा मळ करणे, असणे म्हणजे अतिशय सोपी गोष्ट असणे, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर हे येतं, बरोबर आहे. आता या ठिकाणी इथं पण हे आलेलं आहे, ओके, म्हणजे हा पर्याय कटला, हा पर्याय कटला. मुळावर येणे म्हणजे नाशास कारणीभूत होणे, आणि अभय देणे म्हणजे संरक्षण देणे वगैरे, याच्या विरुद्धार्थी हा येतो. मुळावर येणे म्हणजे अभय देणे, म्हणजे या ठिकाणी इथे पण आलेला आहे, लक्षात घ्या. याचं उत्तर हेच यायला पाहिजे. उदरी शनी येणे, धन शून्यावर येणे म्हणजे गरिबी येणे, इथं धन खूप मिळणे, म्हणजे याचं विरुद्धार्थी आलेला आहे. उत्तर इथं त्या ठिकाणी 4 नंबर सांगू शकतो, उत्तर आहे 4 या ठिकाणी येतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बघा, खालील प्रसंगाला योग्य मन ओळखा असा प्रश्न विचारलाय. मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिलंय काय, जिकडे खोबरं तिकडं चांगभलं, जिकडं फायदा तिकडं काय आहे, लक्षात घ्या. जिकडं फायदा आहे तिकडं काय आहे, चांगलेपणा आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे जिकडे सुई तिकडे दोरा, म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल, मोठी माणसं जी असतात, कर्तव्य जी काही कर्तव्य असतात, जी काही बॉस असतात, त्याच्या पाठीमागची जी काही लोक असतात त्याच्या पाठीमागे जातात. मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय, तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिले काय माझं, म्हणजे मालक जो आहे, मालक जिकडे गेला तिकडे बाकीचे, सुईच्या पाठीमागे दोरा, बाकीचे लोक येतात. म्हणून उत्तर किती आहे, 2 आहे. जिकडे पोळी तिकडे गोंडाखोळी, जिकडे फायदा आहे तिकडे नाही का, जिकडे फायदा आहे, हे दोन्ही समानार्थी म्हणता येईल बघा. जिकडे फायदा आहे तिकडे पळायचं, जसा भाव तसा देव, जशी भक्ती आहे तशी तुम्हाला फळ मिळतं. उत्तर 2 आहे. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय, तर वाक्य रूपांतर. सिंपल आहे. आपली जी आकलनमाला आहे, आकलनमालेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. वाक्य पृथक्करण म्हणजे काय, वाक्यातले घटक वेगवेगळे करणं म्हणजे वाक्य पृथक्करण होय, त्यामुळे हे येत नाही. पुढे बघा, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते. कुठला प्रयोग होतो, कर्तरी प्रयोगात कर्ता क्रियापद कर्त्यानुसार चालतं, कर्मणी प्रयोगात कर्मानुसार, नाही का, कर्मानुसार कर्त्यानुसार. तर भावे प्रयोगात हे क्रियापद कोणाच्या बापाचं ऐकत नाही, बरोबर का. हे क्रियापद लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुषी एकवचनी असून ते स्वतंत्र असते, त्याला म्हणायचं काय, म्हणायचं याला भावे प्रयोग असं म्हणतात, लक्षात घ्या, बरोबर का. रामने रावणास मारले,
बरोबर का? असं वाक्य जेव्हा कर्ता आणि कर्म विभक्तीजन्य असतात, क्रियापद एकारांत असतं, तेव्हा भावीप्रयोग होतो. म्हणजे उत्तर किती आहे? 2 आहे. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ तेव्हा असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? बघा, क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो म्हटलंय. बरोबर आहे का? म्हणजे काय? क्रिया समाप्त झालेली असते, त्याला समापन कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. समापन कर्मणी प्रयोग, क्रिया समाप्त झालेली असते. उदाहरणार्थ, आजीची गोष्ट सांगून झाली, या वाक्यामध्ये झाली, सांगून झाली या संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचं पूर्णत्व झाले, समाप्ती झालेली असा अर्थ कळतो, त्याला म्हणायचं समापन कर्मणी असं म्हणायचं. उत्तर किती आहे? 3 आहे. एखाद्या मनीतील रिकामी जागा त्या मनीचा आत्मा असतो, लक्षात घ्या. आता मुळामध्ये उच्चार अजिबात नाही, ध्वनी अजिबात नाही, अलंकार आणि अनुभव, याला अनुभूती हा शब्द जो आहे तो आहे. बरोबर का? अनुभूती असतो म्हणजे कांदा पडला पेवात पिसा हेंडे गावात, म्हणजे वस्तू ही तुमची तुमच्या जवळ आहे, पण त्याचा तो इतरत्र शोधणे, गावभर शोधणे, त्याचा अर्थ आहे अनुभूती आहे, म्हणून याचा आत्मा अनुभूती आहे. लक्षात घ्या. उत्तर या ठिकाणी 3 आहे, लक्षात घ्या. बरोबर का? पुढे आहे समानार्थी मनीच्या योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आज अंबारी उद्या झोळी धरी, म्हणजे आज श्रीमंती पण उद्या काही खरं नाही. तसं असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा, याचा अर्थ काय आहे? समानार्थी आहे. उत्तर या ठिकाणी 3 3 3 3. बापरे, बघा, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. मनसुबे केले आणि दिवस निघून गेले, मनामध्ये खूप विचार केला पण काम काहीच केलं नाही, त्याला म्हणायचं मनात मनोरेन पुढे ताटकोरे, पुढे काहीच नाहीये, म्हणजे 4 आलं, इथे पण आले, इथे पण आले, हा पर्याय कट झाला. काडी सर तो माडी सोर, बघा, वाऱ्यावर वरात दर्यावर घाला. बरोबर का? म्हणजे काय? वेळ निघून गेल्यावर, म्हणजे एका ठिकाणी याच्या थोडक्यामध्ये काय होतं? राखणदार दारात आणि चोर शिरला घरात. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणजे डीचं उत्तर किती यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. मग काही चोर ते माडी चोर, काडी चोर, हा काही नाही, काडी चोर तो माडी चोर, खोड जडली तर बालपणी सुटता सुटे ना. लहानपणी जी एखादी गोष्ट असते चोरी करण्याची तर ती सुटत नाही, तशी गोष्ट आहे काडी चोर तो माडी चोर. म्हणजे या ठिकाणी उत्तर हे आलं. म्हणजे उत्तर किती आलं? 1 नंबर आले, लक्षात घ्या. ओके. तर मित्रांनो, अशा स्वरूपाचे आपले हे सगळे संभाव्य उत्तर आहेत, लक्षात घ्या. मित्रांनो, जे मित्र जे काही संयुक्त गट क च्या 17 डिसेंबरच्या परीक्षेसाठी आहेत, अशा मुलांसाठी आपण शब्दसंग्रहाच्या जवळपास 14-15 प्रश्न याच्यावर शब्दसंग्रहावर आहेत. मला वाटतं 18 प्रश्न शब्दसंग्रहावर आहेत. तर शब्दसंग्रहाची व्यवस्थित तयारी व्हावी यासाठी आपण चित्र स्वरूपात, गोष्टी स्वरूपामध्ये ट्रिक्सच्या माध्यमातून आपण एक शब्दसंग्रहाची बॅच चालू केलेली आहे. तिचे जवळपास 13 दिवस झालेले आहेत. 40 दिवसाची बॅच आहे. हे सगळे रेकॉर्डेड लेक्चर आहेत. तुम्हाला 2 वेळा बघता येतील. 2 वेळा बघता येतील. 4 महिने त्याचा कालावधी आहे. तर डिसेंबरच्या परीक्षेसाठी, त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI तयारी करणाऱ्या मित्र, पोलीस मित्र बांधवांसाठी सुद्धा उपस्थित आहे. ही जी काय बॅच आहे ती उपयुक्त बॅच आहे, लक्षात घ्या. आणि जे लिपिक टंकलेखक या बॅचला आहेत त्यासाठी आपली व्याकरणाची बॅच सुद्धा ऍपवर उपलब्ध आहे. आणि तात्काळ रिव्हिजन करण्यासाठी आपली मोरा वाळंबे आकलनमाला 1 डे रिव्हिजन बॅच ही सगळ्यांकडे उपलब्ध आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला ही जी आजचे जे काही उत्तर आहे त्याच्यामध्ये आयोगाने काही बदल केले, तर त्याच्यामध्ये मी काही परिपूर्ण आहे, प्रत्येक जणच परिपूर्ण असतो असं नाही, पण मी माझ्या मतीनुसार, बुद्धीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. निश्चित हे उत्तर क्रॉस चेक करा, आयोगाचे आन्सर केल्यानंतर क्रॉस चेक करा आणि त्यानंतर आपला स्कोर काढा. तर हे फक्त संभाव्य तुम्हाला जे काय आहे ते सांगितले आणि थोडक्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. सविस्तर चर्चा या पेपरची आपण नक्कीच करूयात. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. धन्यवाद.